महाराष्ट्रामध्ये येत्या 4-5 दिवसापासून खूप चांगला असा पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडं नवचैतन्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। पाऊस म्हणजे शेतकऱ्याचा एक जीवच त्या ठिकाणी आहे, कारण पाऊस पडला तरच शेतकरी त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पीक उभारून त्या ठिकाणी स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःच्या मुलांसाठी, प्रपंचासाठी एक चांगलं योगदान त्या ठिकाणी शेतीतून मिळून एक चांगला प्रपंच उभा त्या ठिकाणी शेतकरी करत असतो। आणि अशा परिस्थितीमध्ये मग जर मुख्य सांगायचं झालं तर प्रत्येक शेतकऱ्याने या पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारची फळबागा निर्माण करण्याचा सध्याचा काळ आहे आणि म्हणून आम्ही खास कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आज आलेलो आहोत। आणि या कृषी विद्यापीठाने विकसित केलेला जो केशर आंबा आहे, खास करून जो संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या केशर झाडांची बनवण्याचं काम दापोलीमध्ये खास विशेष होत असतं। आणि मग या दापोलीमधून आंबा निर्मिती केल्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये या केशरच्या जाती त्या ठिकाणी पाठवल्या जातात। आणि म्हणून आम्ही सुद्धा अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामध्ये सह्याद्री हायटेक नर्सरीच्या माध्यमातून पारनेर तालुका नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना केशर असेल, हापूस असेल आणि अशा विविध जाती आहेत, त्यामध्ये रत्ना असेल, लंगडा असेल, अशा विविध जाती त्या ठिकाणी आहेत। आणि या सगळ्या आंब्याची जी झाडं आहेत ती आम्ही पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये माफक दरामध्ये देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आणि म्हणून खास या 2 महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आम्ही आपल्यासाठी चांगली वृक्ष, खास केशर असेल, हापूस असेल, हे सगळ्या प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी आणलेले आहेत। आपण आपल्या शेतामध्ये या वृक्षांची लागवड करून आपल्या कुटुंबामध्ये मदत व्हावी, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला व्हावा, यासाठी फळबागांकडे आपण वळावं, अशा प्रकारची आपल्याला नम्र विनंती करेन। आणि या संधीचं आपण सोनं करावं, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करून या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण।